मी अरविंद गणपत सावंत, एक शिवसैनिक, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक. मी शिवसेनेत 1966 पासून आहे, शाळकरी असताना असून, आणि शिवसेनेच्या सर्व समाजकारणाच्या सर्व कार्यक्रमात उपक्रमात सामील झालो. मी सर्व आंदोलनात सामील झालो. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारानं भारावून गेलेला असा एक शिवसैनिक. मी जिल्ह्यात काम केलं, मी संपर्क प्रमुख म्हणून काम केलं, आणि त्याचं सर्व एक कष्टाचं वंदनीय शिवसेना प्रमुखांचीच केलं. आणि मला 1996 साली विधान परिषदेचं सदस्य राज्यपाल नियुक्त म्हणून नेमलं. त्या राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून 6 वर्ष मी काम केलं. अनेक विषयावर महाराष्ट्रातल्या आणि खास करून मुंबईतल्या कामगार, शेतकरी, कष्टकरी यांचे विषय मी तिथं मांडले. दरम्यान मी महानगर टेलिफोन निगममध्ये नोकरी करत होतो. मी तिथं ज्युनियर इंजिनियर या पदावर होतो, आणि या महानगर टेलिफोन निगमची निर्मिती झाली. परंतु केंद्र सरकारकडून या सार्वजनिक उपक्रमाला जे फायदे देणं आवश्यक होतं ते त्यांनी दिले नाही, म्हणून तिथं संघर्ष सुरू केला. आणि मग हा म्हणता युनियनची निर्मिती केली. गेली 25 वर्ष मी ते महानगर टेलिफोन निगममधील कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतो आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं युनियन आम्ही स्थापली आणि अनेक लढे दिले. लढे दिल्यानंतर अखेर आमचं 1998ला महानगर टेलिफोन निगममधील कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात आलं. आणि गेल्या 10 वर्षात एक अप्रतिम 2 करार मी केले. असे प्रकारचे करार केले की देशातील कुठल्याही युनियनला एकाच वेळेला इतक्या साऱ्या गोष्टी कर्मचाऱ्यांना कधीही देता आल्या नाही, असा माझा दावा आहे. आणि याची उपलब्धी एवढी झाली की आज माझ्या महानगर टेलिफोन निगममधला कर्मचारी जो साध्या झोपडीत राहत होता तो स्वतःच्या आता घरात राहतो. हे माझ्या जीवनाचं सर्वात मोठं काम आहे असं मी समजतो. जवळजवळ 60,000 कर्मचारी मुंबई आणि दिल्लीतील त्यांच्या आयुष्याचं कायमस्वरूपी बरं झालं. एवढं होऊनही त्यांच्या पेन्शनचा विषय राहिला होता. त्याला 10-12 वर्ष संघर्ष केला, आणि अलीकडेच त्यांच्या पेन्शनचा विषय सुद्धा मी लोकसभेच्या पेटिशन कमिटीकडे पेटिशन केल्यामुळे सुटला. आता मी लोकसभेच्या निवडणुकीला उभा आहे. यासाठी मला असं वाटतं की मला निवडून का द्यावं. तर मी यापूर्वी विधान परिषदेत आमदार म्हणून उत्तम काम केलंय, आणि त्याही पलीकडं आज केंद्रातलं सरकार हे अतिशय दुर्बल, निष्क्रिय सरकार आहे, भ्रष्ट सरकार आहे. आणि याबद्दलचा एक संताप जनतेच्या मनामध्ये आहे. तो माझ्याही मनात आहे, तो तुमच्याही मनात आहे, आणि हे केंद्र सरकार हटवणं आवश्यक आहे. त्यावेळेला इथं ह्या क्षेत्रामध्ये असलेले जे कोणी उमेदवार उभे आहेत त्या विद्यमान खासदारांनी या क्षेत्राकडे कधी डुंकूनही पाहिलं नाही. आणि जे 2 अन्य कॅन्डिडेट आहेत ते पराभूत झाल्यानंतर गेल्या वेळेला दोघंही उभे होते लोकसभेला. त्यानंतर माझ्या लोकसभा क्षेत्रात त्या दोघांनी डुंकून पाहिलं नाही. राहिला प्रश्न काय केलं पाहिजे. मग अशी जर माणसं असतील तर आपल्याला बदलायला हवी, आणि कोण पाहिजे त्याला काम करून देईल. मी माझं साधं करिअर सांगितलं की मी जिथे जिथे काम केलं तिथे ते यश मिळवलं आणि लोकांना न्याय दिला. मग तो कर्मचारी असतील, शेतकरी असेल, कष्टकरी असेल. माझ्या या लोकसभा मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्या, चाळी आणि हायराजर असे 3 प्रकारचा वर्ग राहतो. यामध्ये सर्वात जुन्या चाळी हा अत्यंत महत्त्वाचा विषय माझ्याशी आहे, आणि त्यांचं क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भात कायदा करून, कारण त्या काय एकाच जमिनीवर नाही, काही सरकारच्या जमिनी आहेत, काही रेल्वेच्या जमिनी आहेत, काही फूड प्रोटेक्शन जमिनी आहेत, काही ॲटोमिकच्या जमिनी आहेत. अशा अनेक विविध खात्यांच्या जमिनीवरच्या चाळी, जुन्या चाळी आहेत त्या, आणि विविध मालकांच्या आहेत. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र आणून यांचं क्लस्टर डेव्हलप करून या पडक्या चाळींमधून त्यांना मोकळा श्वास द्यावा, हे माझं पहिलं उद्दिष्ट आहे. झोपडपट्टीमधील असणाऱ्या गोरगरिबांचं पुनर्वसन, त्यांनाही चांगली घरं बांधून त्या ठिकाणी त्यांना पुनर्वसन करावं, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की माझे एक दक्षिण मुंबई ही गिरण्या की मुंबई पोर्ट ट्रस्टसारख्या धगधगणाऱ्या विभागाची मुंबई होती. मुंबई पोर्ट ट्रस्ट जवळजवळ बंद पडल्याचा जमा आहे. संबंध आमचं बंदर त्यातला गाळ काढला गेला नाही, त्यामुळे इथला व्यवसाय थंडावला. जवाहरलाल नेहरू पोर्ट काढलं, तिथलाही व्यवसाय कमी झालेला आहे.
आणि म्हणून तो व्यवसाय कमी झाला. तर या बंदराचा विकास करणं हा सर्वात महत्त्वाचा उपयोग, त्यातून व्यवसाय, त्यातून रोजगार, असा माझा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग देणं की जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल. आम्ही सर्व पदवीधर तयार करतोय, डिग्री होल्डर्स तयार करतोय, पण त्यांच्यासमोर नोकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि मग व्होकेशनल ट्रेनिंग देऊन त्यांना व्होकेशनल कोर्सेस क्रिएट करून त्यांना जॉब मिळाले पाहिजे. हा मूलभूत प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाकडे अधिक वेगळ्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे, हा प्रश्न एक माझा आहे. आणि म्हणून मी हे प्रश्न घेऊन उभा आहे आणि त्यासाठी मला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. जीवन में मैंने कुछ गलतियां की नहीं, न मैंने कभी भ्रष्टाचार किया. अच्छाई या ज़्यादा की हो सकता है वही एक गलती मैंने की, क्योंकि बहुत सारी चीज़ें एक साथ में कर दी मैंने, अच्छी चीज़ें. हाथ में कभी कलंक लगने नहीं दिया भ्रष्टाचार का. जीवन में बहुत सीधी तरीके से छोटे रूप से रहा और हर वक्त मैंने यही चाहा, भगवान ने अगर शिवसेना प्रमुख ने मुझे उपलब्धि दी है कि चल विधायक बन या सांसद बन, तो उसका उपयोग मैं जो गरीब जनता है उसके हित में करूं, वही मेरा उद्देश्य रहेगा और मैं करता रहूँगा.